नमस्कार सर्वांना. विशेष मराठीच्या या कवितेचा आणि संवादाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण 2 मिनिटातच हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, पूर्ण वेळ उपस्थित राहावे. आपल्याला काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करा, म्हणजे आम्हाला तशी सुधारणा करता येईल. आणि आवाज वगैरे कसा, व्हिडिओ दिसतोय व्यवस्थित, याच्याबद्दल सुद्धा कमेंट करा. मित्रांनो नमस्कार. सुरुवात करताना मला सांगायचं आहे की माझे आईवडीलसुद्धा अमरावतीवरून हा कार्यक्रम बघत असतील, तर सुरुवात त्यांच्यावरील चारोळीनी करतो. तुम्ही तापले उन्हात मज दिली शीतल छाया. तुम्ही तापले उन्हात मज दिली शीतल छाया. माझ्या दरवळाच्या मागे तुमची चंदनाची काया, तुमची चंदनाची काया. माझीच चारोळी आहे. तुम्ही तापले उन्हात मज दिली शीतल छाया. माझ्या दरवळाच्या मागे तुमची चंदनाची काया, तुमची चंदनाची काया. आता कवितेचा कार्यक्रम आज आपण घेतलेला आहे. मी सुरुवातीपासून नेहमीच कविता म्हणत आलो, कॉलेज महाविद्यालयीन जीवनामध्ये असताना सुद्धा आणि त्यानंतर सुद्धा. मध्यंतरीचा काळ सोडला तर फेसबुकवरती असेल किंवा वर्तमानपत्रात असेल, नेहमीच कविता करत आलो आहे. आणि त्याच्या संदर्भातच मला एक चारोळी सांगायची आहे. असो चांगली नसो चांगली, असो चांगली नसो चांगली, कविता माझी अशीच आहे. पुन्हा ऐका. असो चांगली नसो चांगली, कविता माझी अशीच आहे. हळू वारवा असो रांगडी, कविता माझी अशीच आहे. असो चांगली नसो चांगली, कविता माझी अशीच आहे. हळू वारवा कधी रांगडी, कविता माझी अशीच आहे. आणि मित्रांनो, हा छंद जो आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं मी जोपासतो आहे. आणि तुमच्यासमोर आज विशेष मराठी या पेजवरती मी लाईव्ह आलेलो आहे. कवितेचे डोहाळे लागते जेव्हा, कवितेचे लागते जेव्हा, झोप कुठे डोळ्याला लागते तेव्हा. कवितेचे डोहाळे लागते जेव्हा, झोप कुठे डोळ्याला लागते तेव्हा. तर मित्रांनो, अशाच बहारदार कविता आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे. तर कुठेही जाऊ, विशेष मराठीचं फेसबुक पेज. आणि आपल्याला काही अडचण असली, आवाजामध्ये फरक असला किंवा व्हिडिओ दिसत नसला, तर कृपया कमेंट करा. आणि कविता कशी वाटली ते सुद्धा कवितेनंतर आपण सांगत चला, म्हणजे आम्हाला सुधारणा करता येईल दाखवताना. किंवा व्हॉइस जर येत नसेल तर तो सुद्धा आम्हाला दाखवता येईल. तर मित्रांनो, सादर करतो कविता. ही कविता जी आहे ही गेय स्वरूपामध्ये आहे, म्हणजे गाण्याच्या स्वरूपामध्ये आहे. मॅक्झिमम कविता आज मी तशाच म्हणून दाखवणार आहे. आणि मग त्या कशा पद्धतीनं आपल्याला, आपण जर लक्ष देऊन ऐकलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं शब्द आपल्याला समजेल. तर बघा, कवितेचं शीर्षक आहे पण येशील जेव्हा केव्हा, सांगून जराशी ये तू. तर बघा, ही कविता जी आहे, या कवितेमध्ये साधारणतः आपली जे प्रेयसी असते, ही प्रेयसी कधीपर्यंत येते, कधी येणार आहे. बऱ्याच जणांना महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रेम होतं, काही लोकांना त्याच्यानंतरही होते, आणि काही लोक चिरतरुण असतात, त्यांना कधीही प्रेम होतं. तर अशा पद्धतीमध्ये प्रेमाच्या हळव्या याच्यामध्ये जो वाट बघतोय नेहमीसाठी, अशा प्रियकराची ही कविता आहे. थांबून जराशी ये तू, थांबून जराशी ये तू, लांबून जराशी ये तू. मित्रांनो बघा, थांबून जराशी ये तू, लांबून जराशी ये तू, पण येशील जेव्हा केव्हा, पण येशील जेव्हा केव्हा, सांगून जराशी ये तू, लांबून जराशी ये तू, थांबून जराशी ये तू.
पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू, सांगून जराशी ये तू. भेद पाळू नको तू, खेद ठेवू नको तू. भेद पाळू नको तू, खेद ठेवू नको तू. वर्ण आणि धर्माचे छेद ठेवू नको तू. पुन्हा बघा. भेद पाळू नको तू, खेद ठेवू नको तू. वर्ण आणि धर्माचे छेद ठेवू नको तू. जात आणि पात खुंटीला, जात आणि पात खुंटीला टांगून जराशी ये तू. जात आणि पात खुंटीला टांगून जराशी ये तू. पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू. पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू. मित्रांनो, याच्यामध्ये सामाजिक संदेश सुद्धा आहे की जात धर्म, आपण माणसं आहोत आणि आपण माणुसकीचं नातं जपलं पाहिजे. प्रेम तुझेनी माझे, एक चारोळी सांगतो मध्ये. प्रेम तुझेनी माझे काम असे हे नेकीचे. प्रेम तुझेनी माझे काम असे हे नेकीचे. जात वेगळी झाले काय नाते जपूया माणुसकीचे. प्रेम तुझेनी माझे काम असे हे नेकीचे. जात वेगळी झाले काय धडे गिरवू माणुसकीचे. तर माणुसकीचे धडे आपल्याला गिरवायचे आहे. तर या पद्धतीने ही कविता पुढे जाते. विचार कसला करते उगाच कशाला झुरते. विचार कशाला करते उगाच कशाला झुरते. अरे डोळ्यामधले अश्रू डोळ्यामध्ये मुरते. विचार कसला करते उगाच कशाला झुरते. डोळ्यामधले अश्रू डोळ्यामध्ये मुरते. बरबटलेली चौकट इथली, बरबटलेली चौकट इथली लांघून जराशी ये तू. पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू. पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू. पायास टोचतील गोटे, शब्द पहा. पायास टोचतील गोटे वाटेत रुततील काटे. पायास टोचतील गोटे वाटेत रुततील काटे. आरोपही तुझवरती होतील खोटे नाटे. शब्द पहा. पायास टोचतील गोटे वाटेत रुततील काटे. आरोपही तुझवरती होतील खोटे नाटे. आरोपही तुझवरती होतील खोटे नाते. खून गाठ घट्ट मनाशी, खून गाठ घट्ट मनाशी बांधून बांधून जराशी ये तू. पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू. पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू. वय येईल सरत आता मन आहे तरुण ताजा. वय आले सरत आता. वय बघा पुन्हा. वय येईल सरत आता मन आहे तरुण ताजा. तू माझी ग राणी मी तुझा ग राजा. वय आले सरत आता मन आहे तरुण ताजा. तू माझी ग राणी मी तुझा ग राजा. याच्याशी अन त्याच्याशीही, याच्याशी अन त्याच्याशीही भांडून जराशी ये तू. पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू. पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू. जात आणि पात खुंटीला, जात आणि पात खुंटीला टांगून जराशी ये तू. जात आणि पात खुंटीला टांगून जराशी ये तू. पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू. बरबटलेली चौकट इथली,
बरबटलेली चौकट इथली लांघून जराशी ये तू, पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू. याच्याशी अन त्याच्याशीही, याच्याशी अन त्याच्याशीही भांडून जराशी ये तू, पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू, पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू. थांबून जराशी ये तू, लांबून जराशी ये तू, पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी ये तू. मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवा. माझा आवाज गाणं म्हणण्यासारखा नाही आहे, परंतु माझे भाव जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे या पद्धतीनं आपण रिॲक्ट करा. कमेंटमध्ये मला नक्की कळवा की ही कविता कशी वाटली. जवळजवळ 100 ते 150 लोक बघताय. ओके, धन्यवाद धन्यवाद. आता माझा एक 2004 साली चारोळी संग्रह प्रसिद्ध झाला होता आणि त्याचं नाव होतं सुगंध आठवणींचा. तेव्हा मी महाविद्यालयामध्ये शिकत होतो आणि त्याच्यामधल्या काही चारोळ्या मी तुम्हाला सांगतो, जी प्रमोशनच्या वेळेस सुद्धा आपण टाकली होती. ती माझ्या आवडीची, खास हृदयाच्या जवळची चारोळी आहे. तुझ्या माझ्या भेटीची, तुझ्या माझ्या भेटीची आहे अलगच कहाणी. तुझ्या माझ्या भेटीची आहे अलगच कहाणी, तुझ्या माझ्या भेटीची आहे अलगच कहाणी. मला लागलं वेड आणि तू झाली शहाणी, मला लागलं वेड आणि तू झाली शहाणी. तर मित्रांनो, अशाच प्रेमावरच्या, सामाजिक, पावसावरच्या, विरहावरच्या आपण आज चारोळी आणि कविता बघणार आहोत. तर एक चारोळी मी तुम्हाला पुन्हा सांगतो, प्रेमातल्या हळव्या भावाविषयी आहे. नेहमी मीच बोलायचं का? बघा काय म्हणताय. नेहमी मीच बोलायचं का, कधी तूही अधीर व्हावं. नेहमी मीच बोलायचं का, कधी तूही अधीर व्हावं. तुझ्या एका शब्दानं मग मन माझं बधीर व्हावं, मन माझं बधीर व्हावं. मित्रांनो, आपल्याला जर वाटलं की एखादी कविता परत ऐकायची आहे, एखादी चारोळी परत ऐकायची आहे, तर आपण कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. कमेंट बॉक्समध्ये जर काही आलं, ती फरमाईश जर आमच्यापर्यंत पोहोचली, माझे सहकारी या ठिकाणी आहेत, ते सहकारी मला कळवतील आणि त्या पद्धतीनं आपण मग समोर जाऊया आणि आपल्यासमोर मी एक एक रचना जी आहे ती सादर करतोय. मित्रांनो, एक चारोळी पुन्हा सांगतो. ह्या सगळ्या चारोळ्या ज्या मी सांगत आहे त्या सुगंध आठवणींचा चारोळी संग्रह जो आहे माझा 2004 साली प्रसिद्ध झालेला, त्याच्यामधील सांगत आहे. तर एक वेगळ्या धाटणीची बघा चारोळी. निघू नकोस बाहेर, निघू नकोस बाहेर अशी सजून धजून. प्रत्येकाला वाटतं असं, निघू नकोस बाहेर अशी सजून धजून, एकदा नजरा नजर अन नशेत मी अजून. निघू नकोस बाहेर अशी सजून धजून, एकदा नजरा नजर आणि नशेत मी अजून. प्रत्येकाला असा अनुभव आपल्या जीवनामध्ये येत असतो. कुणाकडे पाहून त्याला नशेमध्ये गेल्यासारखं वाटत असतं. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की आपण खऱ्या नशेची इथं तरफदारी करतोय, परंतु नशा प्रत्येक गोष्टीचा असते. कोणाला गझलचा असते, कोणाला कवितेचा असते, तर कुणाला वेगवेगळ्या बाबीचा, वेगवेगळ्या कलेचा जोपासनेचा नशा असतो. आणि ह्या नशेमध्ये म्हणजे याच पॅशनमध्येच लोक अतिशय मोठ्या पद्धतीनं, मोठ्या प्रमाणावर काम करतात. आता एक वेगळी चारोळी तुम्हाला सांगतो, अतिशय चांगली चारोळी आहे बघा. आपण जी वाट बघतो त्या वाट बघण्यावरती ही चारोळी आहे. वाट बघण्या तुझी, वाट बघण्या तुझी, वाट ही उभी होती. वाट बघण्या तुझी, वाट ही उभी होती. वाट बघायला लावणे ही तुझी खुबी होती. वाट पाहण्या तुझी, वाट ही उभी होती. वाट पाहण्या तुझी, वाट ही उभी होती. वाट पाहायला लावणे ही तर तुझी खुबी होती, ही तर तुझी खुबी होती. मित्रांनो, भेट झाली, वाट झाली, अबोला झाला. आता आपण पुन्हा एका कवितेवरती जाऊया आणि भेटीवरती आहे ती. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की तुझ्या माझ्या भेटीची आहे अलगच कहाणी.
तुझ्या माझ्या भेटीची आहे अलगच कहाणी, मला लागलं वेड आणि तू झाली शहाणी, मला लागलं वेड आणि तू झाली शहाणी. तर मित्रांनो, एक कविता सादर करतोय. चल भेटू चल भेटाय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही अनुभव असतात आणि हे अनुभव आपले वाटू शकतात ही कविता ऐकल्यानंतर. तर आपण सादर करतोय, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली. ही कविता सुद्धा गेय स्वरूपातली आहे, म्हणजे गाण्याच्या स्वरूपातली आहे आणि माझा आवाज त्या गाण्यासाठी सूट नाही आहे. परंतु आपण एक भावना ते गाण्यामधली समजून घ्या आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद. सहकार्यांनी सांगितलं की अतिशय चांगल्या पद्धतीनं श्रोतेवर्ग, आमचे मित्र असेल, नातेवाईक असतील, सगळेजण विशेष मराठी या पेजवरती अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. तर कविता सादर करतोय, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली. बऱ्याच जणांना गतकाळामध्ये भूतकाळामध्ये नेणारी ही कविता आहे. येते येते म्हटली अन तू आली नाही, येते येते म्हटली अन तू आली नाही, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली. हळूहळू ये, शब्दांवर लक्ष द्या, हळूहळू ये घाई नाही, येते येते म्हटली अन तू नाही आली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली. हळूहळू ये घाई नाही, हळूहळू ये घाई नाही, वेळेवरची सवय मलाही, हळूहळू ये घाई नाही, वेळेवरची सवय मलाही. भांग पावडर लावून ये अन गालावर लाली, भांग पावडर लावून ये अन गालावर लाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली. मित्रांनो बघा, शब्द बघा याच्यामधले. जपून जपून ये कुणा दिसू नको तू, जपून जपून ये कुणा दिसू नको तू, अन दिसली तर कुणा भिवू नको तू, जपून जपून ये कुणा दिसू नको तू, अन दिसली तर कुणा भिवू नको तू. हे चुकवून सारे कळे पहारे जे तुझ्या महाली, हे चुकवून सारे कळे पहारे जे तुझ्या महाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली. किती राग काढला मी झाडावर, किती राग काढला. शब्द पहा तुम्ही आता, झाडाखाली वाट बघतोय आणि काय झालेलं आहे. किती राग काढला मी झाडावर, किती फुपान तोडली व्रणखोळावर, किती राग काढला मी झाडावर, किती पान तोडली व्रणखोळावर. टांगून होता जीव जणू माझ्यावर खाली, टांगून होता जीव जणू माझ्यावर खाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली. तू येण्याआधी अन जाताना. बघा याच्यामध्ये आपण वाट बघतोय, ती सुद्धा वेळ हेरलेली आहे आणि जेव्हा जायची वेळ असते, विरहाची वेळ असते, ती सुद्धा हेरलेली आहे. तू येण्याआधी अन जाताना, किती मनास होते माझ्या यातना, तू येण्याआधी अन जाताना, तू येण्याआधी अन जाताना, किती मनास होते माझ्या यातना.
वाट बघून बघून करू किती रखवाली, वाट बघून बघून करू किती रखवाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली. जग हे दुश्मन आहे प्रेमाचे, जग हे दुश्मन आहे प्रेमाचे. जगामध्ये आपण बघतात की वेगवेगळ्या जातीमध्ये लग्न झाले, वेगवेगळ्या धर्मामध्ये लग्न झाले, तर आपलेच सगळे सोयरे हे आपले दुश्मन होतात. आणि म्हणून प्रेमाला दुश्मन भरपूर आहेत. प्रेमाला आपण मोकळं सोडलं पाहिजे. प्रेम ही अतिशय चांगली भावना आहे आणि पूर्ण जगामध्ये प्रेम ही भावना अतिशय सुंदर असल्यामुळं तिची जोपासना आपण केली पाहिजे. जग हे दुश्मन आहे प्रेमाचे, जग हे दुश्मन आहे प्रेमाचे, पण काय मलान तुलाही त्याचे. जग हे दुश्मन आहे प्रेमाचे, पण काय मलान तुलाही त्याचे. साध घालू एकमेका विचारू खुशाली, साध घालू एकमेका विचारू खुशाली, चल भेटू चल 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 भेटू चल चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली. आलीस आता तू बोल जराशी, आलीस आता तू बोल जराशी. लक्ष देऊन ऐका, शेवटचं कडवं आहे या कवितेतलं, अतिशय आशयघन आहे. आलीस आता तू बोल जराशी, थर थर ते अधर तू खोल जराशी. आलीस आता तू बोल जराशी, थर थर ते अधर तू खोल जराशी. अन हळूच हात माझा कर तू माझ्या हवाली, अन हळूच हात तुझा कर माझ्या हवाली. चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली, चल 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 भेटायचो त्या झाडाखाली, चल भेटू चल भेटायचो त्या झाडाखाली. धन्यवाद. काही सूचना आहे का? हां, समोसाही घेऊ. याच्यामध्ये बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहे, म्हणते की कवी भेटला पतीसुद्धा घ्यायला सांगितलेली आहे. कवी भेटला पती निश्चितपणानं आपण घेणार आहोत, कारण ती अतिशय चांगली आणि विनोदी कविता आहे. आणि कवीच्या पत्नीचं जे करुण रुदन आहे त्या हास्य विनोदामध्ये वऱ्हाडी भाषेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर आपण एक एक करून समोर जाऊया आणि एक एक रचना, एक एक चारोळी, काही सुगंध आठवणींचा चारोळीच्या संग्रहामधील असेल, काही नवीन कविता असेल, काही जुन्या कविता असेल, अशा एक एक पद्धतीनं आपण समोर जाणार आहोत. आपण प्रेमावरती चारोळ्या पाहिल्या. मला एक एक कवितेच्या मध्ये थोड्या चारोळ्याही सांगतो आहे मी, आणि त्या पद्धतीनं आपण आता एक नवीन चारोळी बघूया. प्रेमामध्ये नकार आणि होकार हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. होकार आला तर तो निभावता आला पाहिजे, नकार आला तर तो पचवता आला पाहिजे. आणि ज्याला हे जमतं तो जीवनाच्या रेसमध्ये अतिशय वेगानं समोर जातो. आणि म्हणून होकारावरती कविता आहे. होकार तुझा तेव्हाचा अजूनही रक्तातून सडसडतो. अतिशय महत्त्वाची कविता आहे. याच्यामध्ये जे कळवे आहे, तुम्हाला तुमचा जीवनपट, तुमच्यासोबत घडलेल्या घटना तुमच्या डोळ्यासमोर आणि येऊ शकतात. त्याच्या आधी एक चारोळी सांगतो की नको देऊस एकदाही होकार. बघा, ही होकारावर पण आहे, नकारावर पण आहे. आता बघा, नकारामध्ये सुद्धा किती पॉझिटिव्हली घेतलं जाऊ शकतं, नकाराचं सुद्धा किती पॉझिटिव्हली घेतल्या जाऊ शकतं. आणि असं कधी कधी घडतं की नकार 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 आल्यानंतर त्याचं रूपांतर एक वेळेस होकारात पण होऊ शकतं. तेवढी जिद्द, तेवढं धाडस तुमच्यामध्ये असलं पाहिजे, तेवढी चिकाटी तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून प्रेमामध्ये या गोष्टी होत राहतात. नको देऊस एकदाही होकार. माझा आवाज येतोय? नको देऊस एकदाही होकार, नको देऊस एकदाही होकार, तुझे नकारही मान्य आहे.
नको देऊस एकदाही होकार, तुझे नकारही मान्य आहे. तुझ्या हर एक नकारात एक वेगळंच नाविन्य आहे. नको देऊस एकदाही होकार, तुझे नकारही मान्य आहे. तुझ्या हर एक नकारात एक वेगळंच नाविन्य आहे. म्हणजे तू नकार देत राहा, मी त्याच्यात नवेपणा शोधतो. अशा पद्धतीची पॉझिटिव्ह चारोळी जी आहे ही या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आता मी पुढची कविता सादर करतोय. होकार तुझा तेव्हाचा कविता सादर करतोय, माफ करा. होकार तुझा तेव्हाचा अजूनही रक्तातून सळसळतो. ही सुद्धा गेय स्वरूपामध्ये आहे, गाण्याच्या स्वरूपामध्ये आहे. आणि हिचा सुद्धा अवश्य तुम्ही सांगा. एखादी चारोळी, एखादी कविता आपल्याला जर वाटलं की हे परत म्हटल्या गेली पाहिजे, कारण आपल्याकडे वेळ तर लिमिटेड आहे, परंतु तुमच्या फरमाईशवरती तुम्हाला जर ती ऐकायची असेल, कुणाची जर सुटून गेली असेल, तर तुम्ही ती कमेंटमध्ये टाका. मला आमचे सहकारी इथं आहेत, भागवतजी झुंबळ असेल, अमोल डोईफोळे जे आहेत, निलेश ठोकळे जे आहेत, तर हे मला सांगतील आणि त्या पद्धतीनं आपण ती समोर नेऊया. आता सादर करतोय कविता होकार तुझा तेव्हाचा अजूनही रक्तातून सळसळतो. स्वीकार तुझा मज कळता, स्वीकार तुझा मज कळता, तू जिंकतेस मी हरतो. स्वीकार तुझा मज कळता, तू जिंकतेस मी हरतो. होकार तुझा तेव्हाचा अजून रक्तातून सळसळतो. होकार तुझा तेव्हाचा अजून रक्तातून सळसळतो. तू सुंदर सुंदर दिसशी. आता बघा, आता खरी गंमत आहे. तू सुंदर सुंदर दिसशी, मी धातू चपटा नकटा. बघा, तू सुंदर सुंदर दिसशी, मी धातू चपटा नकटा. जीव तुझ्यात गुंतत गेला कळले ना रफ्ता रफ्ता. तू सुंदर सुंदर दिसशी, मी धातू चपटा नकटा. जीव तुझ्यात गुंतत गेला कळले ना रफ्ता रफ्ता. हे स्वप्न जरी मज दिसले, हे स्वप्न जरी मज दिसले, मी झोपेतच बळबळतो. हे स्वप्न जरी मज दिसले, मी झोपेतच बळबळतो. होकार तुझा तेव्हाचा अजूनी रक्तातून सळसळतो. मन आतुरलेले किती, मन आतुरलेले किती, अन उरात धडकते भीती. ओढ अनावर तरीही गोंधळलेली स्थिती. मन आतुरलेले किती, अन उरात धडकते भीती. ओढ अनावर तरीही गोंधळलेली स्थिती. हे आठवते मज जेव्हा मी गोंधळतो गळबळतो. हे आठवते मज जेव्हा मी गोंधळतो गळबळतो. होकार तुझा तेव्हाचा अजूनी रक्तातून सळसळतो. होकार तुझा तेव्हाचा अजूनी रक्तातून सळसळतो. आता पुढचं कळवा ऐका आणि तुम्ही फील करा. किती भ्रमर चोरुनी बघती. शब्दांवर लक्ष द्या. किती भ्रमर चोरुनी बघती, तू संथ कळी रस रसली. किती भ्रमर चोरुनी बघती, तू संथ कळी रस रसली. तू सोडून सगळे मोती या दगडावर पाझरली. तू संथ कळी रस रसली. किती भ्रमर चोरुनी बघती, तू संथ कळी रस रसली. तू सोडून सगळे मोती या दगडावर पाझरली. ही विचार जेव्हा येते, मी चकाकतो लुकलुकतो. बघा काय विचार आहे, काय कवितेतून कळवं मांडलेलं आहे. किती भ्रमर चोरुनी बघती, किती भ्रमर चोरुनी बघती. किती भ्रमर चोरुनी बघती, तू संथ कळी रस रसली. तू सोडून सगळे मोती, हिरे मोती सगळं सोडून, तू सोडून सगळे मोती या दगडावर पाझरली.
हे विचार जेव्हा येते मी चकाकतो लुकलुकतो. हे विचार जेव्हा येते मी चकाकतो लुकलुकतो. होकार तुझा तेव्हाचा अजूनी रक्तातून सळसळतो. होकार तुझा तेव्हाचा अजूनी रक्तातून सळसळतो. तू झुळूक गोळ गुलाबी, तू झुळूक गोळ गुलाबी, मन माझे होते शराबी. तू झुळूक गोळ गुलाबी, मन माझे होते शराबी. ही नशा वेगळी आहे, उतरत नाही जराही. बघा, तू झुळूक गोळ गुलाबी, मन माझे होते शराबी. ही नशा वेगळी आहे, उतरत नाही जराही. झिंग अशी असते की मी अळखळतो लळखळतो. झिंग अशी असते की मी अळखळतो लळखळतो. होकार तुझा तेव्हाचा अजूनी रक्तातून सळसळतो. होकार तुझा तेव्हाचा अजूनी रक्तातून सळसळतो. मग झोप कुठे मज येते, मग झोप कुठे मज येते, तुझ प्रसन्न निद्रा देवी. मग झोप कुठे मज येते, तुझ प्रसन्न निद्रा देवी. दे परत फिरून माघारी माझ्या झोपेची चावी. मग झोप कुठे मज येते, तुझ प्रसन्न निद्रा देवी. म्हणजे काय तर एखाद्याची झोप उडवून स्वतः मात्र निर्दिष्ट झोपायचं, छान झोपायचं. मग झोप कुठे मज येते, तुझ प्रसन्न निद्रा देवी. दे परत फिरून माघारी माझ्या झोपेची चावी. हे विचार मनी घुटमळता मी गादीवर तळमळतो. हे विचार मनी घुटमळता मी गादीवर तळमळतो. होकार तुझा तेव्हाचा अजूनी रक्तातून सळसळतो. होकार तुझा तेव्हाचा अजूनी रक्तातून सळसळतो. धन्यवाद मित्रांनो, आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ऐकता आहात. जे वॉच पार्टीवरती कमेंट करतात त्यांना म्हणा विशेष मराठीच्या पेजवरती येऊन कमेंट करा. जे सगळे श्रोते आहेत, जे सगळे मित्र ते जे वॉच पार्टीवरती आहेत त्यांनी विशेषच्या पेजवर येऊन लाईक करा, त्याला व्हिडिओ करा आणि आपल्याला जर काही कमेंट असतील तर आपण कमेंट सुद्धा करू. आणि ही विशेष मराठीचं जे पेज आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणावर नवनवीन उपक्रम घेऊन आपल्या सोबत येत असते. म्हणजे ते मग सांस्कृतिक कार्यक्रमाचे असो, सेलिब्रिटी गप्पा असो, किंवा कविता असो, किंवा मग राजकारणामधल्या काही न्यूजमधल्या बाबी असो, सर्व याच्यावरती विशेष मराठी अतिशय चांगल्या पद्धतीनं, म्हणजे शेती क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर काम विशेष मराठीचं आहे. आमचे मित्र या ठिकाणी आहेत. तुम्ही तुमच्या कमेंट्स हे पेज सुधारण्यासाठी सुद्धा कमेंट अतिशय पोस्ट करू शकता. मी एक मिनिटाचा इथे काही सूचना असतील तर मी विचारतो. काही सूचना होते? सगळ्यांचे कमेंट येत आहे. काय येत आहेत? छान वगैरे. बर, काय आलं? थंड आहे का गरम आहे? एकच खाली का? मित्रांनो, चल भेटू चल भेटा झाडाखाली बघितली आपण. थांबून जराशी येतू, लांबून जराशी येतू, पण येशील जेव्हा केव्हा सांगून जराशी येतू. म्हणजे बोलावणं आल्याशिवाय नाही, बोलावणं सांगून आलं पाहिजे, अशा पद्धतीची सुद्धा बघितली. आणि आता आपण तिसरी कविता मोठ्या प्रमाणावर बघितली, ती म्हणजे होकार तुझा तेव्हाचा अजूनही रक्तातून सळसळतो. मगाशी म्हणा म्हणून अशा पद्धतीची सूचना आली होती. लावणी सादर करतो, राया मला खाऊ घाला कचोरी समोसा. समोसा अशी कमेंट आली होती. आणि या लॉकडाऊनमध्ये कुठं बाहेर जाता आलं नाही. 30 जून नंतर मला वाटते सगळं मोकळं झालं 1 जूनपासून. आणि हळूहळू मोठ्या प्रमाणावरती कोरोनामध्ये लोक घरामध्ये होते आणि त्यांना घरामध्येच राहावं लागत होतं, कुठं बाहेर जाता येत नव्हतं.
अशा परिस्थितीमध्ये कोरोना जो आहे, तुम्हाला एक मोठी दीर्घ कविता आहे 8-10 कळव्यांची, पण ती आज वेळेअभावी मी सांगणार नाही आहे. किती रळती, किती पळती, किती छळशील कोरोना. बघा काय म्हणते, किती रळती, किती पळती. पळती म्हणजे काय, मृत्यूंचा खच लागला होता जगामध्ये, जिथं तिथं मृत्यू, आणि सगळं जग हे हादरलेलं होतं. परंतु त्याच्यावरची कविता बघा, किती रळती, किती पळती, किती छळशील कोरोना, लागल्यावर लसीचा शोध कोरोना. म्हणजे जो आज जगाला रळवत आहे मानव, हा आपल्या मेंदूनं त्याच्यावरती विजय मिळवणार आहे. आणि म्हणून आपण सकारात्मक दृष्टीनं विचार केला पाहिजे. किती रळती, किती पळती, किती छळशील कोरोना, लागल्यावर लसीचा शोध, तूही रळशील कोरोना. आणि कोरोना हरणार आहे आणि आपण जिंकणार आहोत. आता लावणी सादर करतोय कचोरी समोसा. पिझ्झा नको, बर्गर नको, नको इडली डोसा. पिझ्झा नको, बर्गर नको, नको इडली डोसा, राया मला खाऊ घाला कचोरी समोसा. राया मला खाऊ घाला कचोरी समोसा, राया मला खाऊ घाला कचोरी समोसा. बघा कळव बघा. बाहेर जाऊ फिरून येऊ, जीव होईल ताजा तवाना. बाहेर जाऊ फिरून येऊ, जीव होईल ताजा तवाना. बुलेट काढाटीत बशीन, पाहत राहीन जमाना. बाहेर जाऊ फिरून येऊ, जीव होईल ताजा तवाना. बुलेट काढाटीत बशीन, पाहत राहीन जमाना. घरी बसून बसून जीव झाला हा नकोसा, राया मला खाऊ घाला कचोरी समोसा. पिझ्झा नको, बर्गर नको, नको इडली डोसा, राया मला खाऊ घाला कचोरी समोसा. जर का तुम्ही नाही आले जबाबदारी तुमची. बघा, जर का तुम्ही नाही आले जबाबदारी तुमची, किचनचं तुम्ही पाहून घे जा, सुट्टी आहे आमची. जर का तुम्ही नाही आले जबाबदारी तुमची, किचनचं तुम्ही पाहून घे जा, सुट्टी आहे आमची. नाही तर तुम्हीच बनवा, तुम्हीच परोसा. नाही तर तुम्हीच बनवा परोसा, राया मला खाऊ घाला कचोरी समोसा. पिझ्झा नको, बर्गर नको, नको इडली डोसा, राया मला खाऊ घाला कचोरी समोसा. आज तुम्हाला यावंच लागल, उद्या करा मनमानी. आवाज थोडासा माझा समजून घ्या, कारण माझं गाण्याचं टोनच नाही आहे पहिलेपासून, आणि आवाजाला फक्त जे भाव जे आहेत ते समजून घ्या. आवाज तर माझा सुरेल नाहीच, तरी मी गाण्याची हिंमत करतोय. त्याच्यामुळं तुम्ही पण ऐकताय, त्याच्यामुळं तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज तुम्हाला यावंच लागल, उद्या करा मनमानी. पिक्चर पाहू नवा एखादा, दोघच गाऊ गाणी. आज तुम्हाला यावंच लागल, उद्या करा मनमानी. पिक्चर पाहू नवा एखादा, दोघच गाऊ गाणी. वाटलं तर सूट देते उद्या दिवसभर डोसा. वाटलं तर सूट देते उद्या दिवसभर डोसा, राया मला खाऊ घाला कचोरी. पिझ्झा नको, बर्गर नको, नको इडली डोसा, राया मला खाऊ घाला कचोरी समोसा. रोज तुम्हास म्हणते कामी, आज करते विनवणी. रोज तुम्हास म्हणते कामी, आज करते विनवणी. काम घरचे सारे करते, करते भांडी धुनी. बघा काय म्हणणं आहे, रोज तुम्हास म्हणते कामी, आज करते विनवणी. काम घरचे
करते धुनी भांडी, पुन्हा नाही धरणार हट्ट, पुन्हा नाही धरणार हट्ट, ठेवाना भरोसा, राया मला खाऊ घाला कचोरी समोसा, पिझ्झा नको बर्गर नको, नको इडली डोसा, राया मला खाऊ घाला कचोरी समोसा, राया मला खाऊ घाला कचोरी समोसा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकताय. काही फरमाईश असतील तर माझी टीम मला सांगेल इथं. शिवा पाटील आणि पूजा पाटील म्हणतात काहीतरी अजून रोमॅन्टिक होऊन जाऊ द्या. रोमॅन्टिक होऊन जाऊ द्यायचं. चालेल चालेल, रोमॅन्टिक पण होऊ देऊ. संदीप देशमुख म्हणतात यानंतर नॉनव्हेज होऊन जाऊ. यानंतर नॉनव्हेज होऊन जाऊ. नॉनव्हेज काय होऊ द्यायचं कचोरी समोस्यानंतर. तर आता आपण बघितलं की लावणीची फरमाईश झाली होती आणि ती लावणी आपण म्हटलेली आहे इथं. काही रोमॅन्टिकची सुद्धा आलेली आहे, ती आपण घेऊया. परंतु होकारानंतर आता आपल्याला नकार कसा पचवायचा, त्याला कसं चांगल्या पद्धतीनं सामोरे जायचं ते पण आपण इथं बघूया. तू जाते म्हटल्यावर, तू जाते म्हटल्यावर तुझी वाट मी मोकळी केली. प्रेमामध्ये बघा कसं समर्पण असतं. तू जाते म्हटल्यावर तुझी वाट मी मोकळी केली, वेचून काटे तुझ्या वाटेतले त्याची मी झोपडी केली. तू जाते म्हटल्यावर तुझी वाट मी मोकळी केली, वेचून काटे वाटेतले त्याची मी झोपडी केली. आता बघा याच चारोळीचं दुसऱ्या पद्धतीनं, म्हणजे एका ठिकाणी झोपडी केलेली आणि एका ठिकाणी घर केलेलं आहे. बघा कशा पद्धतीने सांगतो. तुझी वाट मी मोकळी केली, तू जाते म्हटल्यावर तुझी वाट मी मोकळी केली, वेचून मोकळी केली. आता पुढची बघा. मी तू जाते म्हटल्यावर मी फुले टाकली, वेचून काटे वाटे म्हणतो आता घर. दोन्ही बघितले आपण. तू जाते म्हटल्यावर मोकळी केली, तू जाते म्हटल्यावर मी झोपडी केली, म्हटल्यावर मी तू जाते फुले टाकली वाटेवर, वेचून काटे म्हणतो घर. एक विनोदी चारोळी आहे. विनोदी आहे, नकाराची आहे, समर्पणाची आहे. एक दिवस ती सावरत आपला पदर, सहजच मना म्हणून गेली आता मला विसर. दिवस ती आली सावरत आपला पदर, एक दिवस ती आली सहजच मला म्हणून गेली विसर. म्हणून नकार आणि स्वीकार, जबाबदारीने स्वीकारता आला पाहिजे. आता यानंतर आपण शिवा पाटलांची पूजा पाटलांची जी फरमाईश आहे तीही घेऊया. परंतु आपला जो ओघ चालू आहे हा आता समोर 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 जातो आहे. आणि मी तुम्हाला एक कशा पद्धतीने स्वप्न उद्ध्वस्त, कारण आज वेळेचा जो वेळ जो आहे आपल्याला हा 1 तासाचा वेळ आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात कव्हर करायचं आहे. आणि टाईम मला सांगाल का थोडं किती झालाय? 15 मिनिटं. हां, 15 मिनिटं आपल्याकडे आहे. वाटलं तर एक 5-10 मिनिटं आपण जर म्हणत असाल तर वाढवूया तो. आणि त्या पद्धतीनं आपण राहता राहता राहून गेले. बघा हे शब्द जे आहे हे तुम्ही ऐकून घ्या बरोबर. राहता 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 राहून गेले, स्वप्न डोळ्यातले वाहून गेले. आता ह्या 2 ओळी आपण बघितल्या. याच्यातलं एक कडवं तुम्हाला सांगतो. ज्यांच्या लक्षात येईल त्यांच्या लक्षात येईल, ज्यांच्या लक्षात येणार नाही त्यांच्या वेळानं लक्षात येईल. बरोबर आहे. ज्यांच्या लक्षात येईल त्यांच्या लक्षात येईल. बघा, सदम्यात आहे सारा मोहल्ला, राहता राहता राहून गेले, स्वप्न डोळ्यातले वाहून गेले. सदम्यात आहे सारा मोहल्ला, सदम्यात आहे सारा मोहल्ला, बहुदा पाहुणे पाहून गेले.
राहता राहता राहून गेले, स्वप्न डोळ्यातले वाहून गेले. सदम्यात आहे सारा मोहल्ला, बहुधा पाहुणे पाहून गेले, राहता राहता राहून गेले, स्वप्न डोळ्यातले वाहून गेले. मित्रांनो, एक चारोळी याच्यामध्ये सांगतोय, शब्दांचं मी दान घेईन. ह्या सगळ्या चारोळ्या मी ज्या सांगतोय, ह्या सगळ्या सुगंध आठवणींचा चारोळी संग्रह जो आहे, जो 2004 साली प्रकाशित झालेला होता, त्याच्यामधील सांगतोय, शब्दांचं मी दान घेईन, ओठांना नवगान देईन. शब्दांचं मी दान घेईन, ओठांना नवगान देईन, जुनाटलेल्या इतिहासाला एक नवं पान देईन. शब्दांचं मी दान घेईन, ओठांना नवगान देईन, जुनाटलेल्या इतिहासाला एक नवं पान देईन, एक नवं पान देईन. मित्रांनो, आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ऐकताय. पाऊण तास झालाय आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ऐकताय आणि त्याच्यामुळं मला पण सादर करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं बोलता येत आहे. काही सजेशन्स असतील तर मला सांगा. पावसावरती मी बोललो होतो की प्रेम, विरह, पाऊस, ताटातूट, सामाजिक कविता, सामाजिक येणार आहे आता, तर या सांगणार आहे. आणि काही फरमाईश 2-3 मग शेवटच्या आपण घेऊया, बरोबर आहे. तर गुणगुणायला लागले मेघ, गुणगुणायला लागले मेघ, नको घरात राहूस. आता बघताय आपण, पाऊस अतिशय चांगल्या पद्धतीनं होतोय. गुणगुणायला लागले मेघ, नको घरात राहूस, गुणगुणायला लागले मेघ, नको घरात राहूस, तुला मला भिजवायला येणार आहे पाऊस, तुला मला भिजवायला येणार आहे पाऊस. आता दुसरी बघा, तुझे डोळे माझे डोळे काय बोलले कुणास ठाऊक. तुझे डोळे माझे डोळे काय बोलले कुणास ठाऊक, तू गेल्यावर अंगणात माझ्या बिना ढगांचा पडला पाऊस, बिना ढगांचा पडला पाऊस. तुझे डोळे माझे डोळे काय बोलले कुणास ठाऊक, तुझे डोळे माझे डोळे काय बोलले कुणास ठाऊक, तू गेल्यावर अंगणात माझ्या बिना ढगांचा पडला पाऊस, बिना ढगांचा पडला पाऊस. मित्रांनो, आता आपण शेतीवरती बघणार आहोत, कारण शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती अतिशय विदारक आहे. आणि ही परिस्थिती जी शेतकऱ्याची आहे, ही याच्यामध्ये आसमानी असते, सुलतानी असते, अजून कोणचे कोणचे असते. कारण सगळे जे प्रॉब्लेम्स आहे, कोरोना आला तर सगळ्यात जास्त नागावला गेला तो शेतकरी. भारताची GDP पडली, त्याच्यामध्ये कृषीची GDP वरतीच आहे अजून, म्हणजे 0 झाली नाही अजून. असा पूर्ण जगाचं, पूर्ण भारताचं, पूर्ण महाराष्ट्राचं भार वाहणारा शेतकरी, परंतु अतिशय गलित गात्र परिस्थितीमध्ये आहे. आणि त्याचे प्रश्न वेगळेच आहेत. त्याच्यावरती सगळे कायद्याचा मार आहे, त्याचं स्वातंत्र्य अजून झालं नाही. म्हणून किसान पुत्र आंदोलन आम्ही चालवतो. त्या आंदोलनामध्ये सिलिंगचा कायदा असेल किंवा आवश्यक वस्तू कायदा असेल, हे कायदे, या कायद्याच्या बेड्या तोडून आपल्याला शेतकऱ्यांना स्वतंत्र करायचं आहे. त्याच्यासाठी आपण त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करतो. तर मित्रांनो, शेतकऱ्यावरती कविता सांगतो, त्याआधी शेतीवरती एक चारोळी सांगतो की तहानलेली भूमी, तहानलेली भूमी, भुकेला शेतकरी. ही चारोळी बघा. तहानलेली भूमी, भुकेला शेतकरी, कृषी प्रधान म्हणवतो आपला देश तरी. तहानलेली भूमी, भुकेला शेतकरी, कृषी प्रधान म्हणवतो आपला देश तरी, कृषी प्रधान म्हणवतो आपला देश तरी. मित्रांनो, एक कविता शेतीवरती आपल्याला सांगतोय. आणि कवी भेटलापती सुद्धा बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आलेली आहे की कवी भेटलापती आम्हाला ऐकवा. त्याआधी एक स्टांझा मी तुम्हाला ऐकवतो. बघा यार हो जाहला हा वांदा किती कसा. बघा, आपण नकारावरती बोललो, नकार पचवता आला पाहिजे, स्वीकार जबाबदारीनं घेता आला पाहिजे, या पद्धतीनं आपण बोलत होतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपण कशा पद्धतीनं नकारसुद्धा स्वीकारला पाहिजे. पण समाजामध्ये आपण बघतात की घराघरामध्ये, जातीजातीमध्ये, धर्माधर्मामध्ये प्रेमावरतून भांडणं होतात. आणि हे भांडणं झाले नाही पाहिजे, हे चांगल्या पद्धतीनं राहिले पाहिजे. परंतु कधी कधी अशी कुठं ॲसिड फेकल्या जातं, कुठं खून केला जातो, कुठं लग्न केलं म्हणून मारल्या जातं, अशा पद्धतीच्या घटना घडत असतात. आणि अमरावतीमध्ये अशीच एक घटना घडली होती, त्याच्यामध्ये माझं कविमन जागृत झालं आणि तिथं काही ओळी मी लिहिल्या होत्या. ती पूर्ण कविता आहे, परंतु ती पूर्ण कविता यावेळेस सांगत नाही. यावेळेस फक्त 1-2 ओळी त्याच्या सुरुवातीच्या आणि एक कडवं सांगतो.
बघा यार हो जाहला हा वांदा कसा, बघा यार हो जाहला हा वांदा कसा, प्रेयसीच्या अंतयात्रेला देतो खुशीने खांदा कसा. बघा, काल प्रेम होतं आणि आता तिच्याच अंतयात्रेला खांदा देतोय, तिच्याच मरणासाठी तो कारण बनलेला आहे. बघा यार हो जाहला हा वांदा कसा, प्रेयसीच्या अंतयात्रेला आज हे झाले, आज हे झाले कसे, साथ जग गेले कुठे ते वसे, साथ जगणे कुठे ते वसे, कुस्करुनी त्या कडीला झाला परागंदा कसा, प्रेयसीच्या अंतयात्रेला देतो खुशीने खांदा कसा, देतो खुशीने खांदा कसा. मित्र हो, आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या लाईव्ह शोमध्ये ऐकता आहात. तहानलेली भूमी भुकेला शेतकरी, कृषीप्रधान म्हणवतो आपला देश तरी. तहानलेली भूमी भुकेला शेतकरी, कृषीप्रधान म्हणवतोय आपला देश तरी. आणि या मिळते कुठे परवानगी पिकवायला, मिळते कुठे तांत्रिक. नमस्कार बंधूंनो. तांत्रिक अडचणीमुळे थोडासा कार्यक्रम डिस्टर्ब झाला होता. कुठून झाला होता सांगता येईल भागवतजी? काय पेरायचे? अर्धी कविता. काय पेरायचे वांदा झाला, चांदा ते बांधा झाला, भाव नाही आता कापसाला, भाव नाही आता कापसाला, स्वस्त पुन्हा बघ कांदा झाला. मिळते कुठे परवानगी पिकवायला, महाग तरी किती गांजा झाला. 16 आता तरी कास शेतीची, 16 आता तरी कास शेतीची, रोजचाच घरधनीचा नांदा झाला. काय पेरायचे वांदा झाला, चांदा ते बांधा झाला, चांदा ते बांधा झाला. सूत कातून त्याचे दोर केले, सूत कातून त्याचे दोर केले, तोच फाशीचा फंदा झाला. काय पेरायचे वांदा झाला, चांदा ते बांधा झाला. मित्रांनो, आता याच्यानंतर आपण कवी भेटला पती या कवितेकडे येऊया. मला वाटतं बऱ्याच अंशी आता आपण कविता घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाची रिक्वेस्ट एखाद दोन आपण बोलूया, चारोळ्या वगैरे सांगूया रोमॅन्टिक. परंतु आपण रोमॅन्टिकपासून सुरू केलं, विरहावरती आलो, भेट झाली, विरह झाला, नकार कसा पचवायचा ते झालं, नकाराला कसं सामोरे जायचं ते झालं, सामाजिक विषयाकडे आलो आपण. ज्या हत्या होतात, ऑनर किलिंग ज्याला म्हणतो आपण, त्या हत्या कशा पद्धतीने समाजामध्ये झाल्या नाही पाहिजे हे पाहिलं आपण. शेतीची करून कहाणी पाहिली. आणि आता जी कविता मी सादर करणार आहे ती कविता आहे कवी भेटला पती, ज्याची आपण अतिशय आतुरतेनं वाट पाहत आहात. ही कविता मी 2004 साली लिहिली होती. याच्या मागची थोडीशी प्रस्तावना करणं गरजेचं आहे. ही कविता मी 2004 साली लिहिली होती. आणि ही कविता लिहिताना त्याच्यामध्ये 3 कळवे लिहिले होते. किती कळवे लिहिले होते? 3 कळवे लिहिले होते. आता याच्यामध्ये ही कविता आता 7 कळव्याची झालेली आहे. आणि ही वऱ्हाडी विनोदी कविता आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं ही कविता आपण ऐका. आणि आपण इथे याच्यानंतर एखाद दोन फरमाईश घेऊन मग हा कार्यक्रम थांबू. तर आपण आता बघूया कवी भेटला पती. सुरू करू. हां, काही तांत्रिक अडचण आली तर कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आमच्या टीमला इथं समजेल की बाबा काही तांत्रिक अडचण आलेली आहे. प्रस्तावना अशी आहे की एक कवी संमेलन चालू होतं आणि त्याच्यामध्ये कवी लोकांची उडून राहिले होते की बाबा कवीच्या बायका अशा असतात, अशा म्हणतात, तशा म्हणतात, कविता ऐकत नाही, बोर होतात. आणि मग ते कवी संमेलन होतं अमरावतीला 2003-04 मध्ये अंबापेठमध्ये. जगदीश गुप्ता हे पालकमंत्री होते आमचे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त होतं ते. आणि याच्यामध्ये ज्ञानेश वाकुळकर असतील, शंकर बळे असतील, इंदुताई ठाकरे असतील, असे बरेचसे मोठे, अशोक थोरातजी असतील, असे मोठे मोठे कवी आले होते. आणि अतिशय चांगलं ते कवी संमेलन झालं होतं. पण तिथून जाताना माझ्या मनामध्ये काही वेगळंच होतं.
आणि मी झोपू शकलो नाही आणि ही कविता जन्माला आली. तिचं नाव आहे कवी भेटला पती. म्हणजे तेव्हा लग्न सुद्धा व्हायचं होतं माझं. नाही तर बऱ्याच जणांना वाटतं की ही कविता सादर केली की हे पूर्ण घरचंच वर्णन आहे, परंतु लग्नाच्या आधीची कविता आहे आणि ते तुम्हाला ऐकवतो. बघा, याच्या मागची प्रस्तावना अशी आहे की मैत्रिणी असतात, साधारणतः उन्हाळ्यामध्ये लग्न झालेले असतात आणि त्या एखाद्या पहिल्या सणाला, मग ते आखाडी असेल किंवा मग तुमचं नागपंचमी असेल किंवा दिवाळ सण असेल, असं पहिल्या सणाला उन्हाळ्यामध्ये लग्न झालेल्या मुली आपल्या गावी येतात, आपल्या शहराला येतात. आणि मग कुणाचा नवरा हा इंजिनियर असतो, कुणाचा नवरा डॉक्टर असतो, कुणाचा नवरा वकील असतो, कुणाचा नवरा कॉन्ट्रॅक्टर असतो. अशा पद्धतीचे त्यांचे मैत्रिणींचे नवरे असतात आणि एकीचा नवरा हा कवी असतो. आता बघा ती कशी शब्दामध्ये मांडते आपलं गाराणं. आणि याचा शेवट बघायला विसरू नका. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर सादर करतोय. कवी भेटला पती. लग्नाआधीच जाणं पुरलं असतं सती. बघा काय म्हणते, लग्नाआधीच जाणं पुरलं असतं सती, काय सांगू बाई तुला कवी भेटला पती. लग्नाआधीच जाणं पुरलं असतं सती, काय सांगू बाई तुला कवी भेटला पती. रोज 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 एक कविता तो मला म्हणून दाखवते. रोज एक कविता तो मला म्हणून दाखवते. मलेच परीक्षक नेमते, मलेच श्रोता बनवते. लग्नाआधीच जाणं पुरलं असतं सती, काय सांगू बाई तुला कवी भेटला पती. रोज एक कविता तो मला म्हणून दाखवते. मलेच परीक्षक नेमते, मलेच श्रोता बनवते. काहीच उरली नाही आता जीवनाले गती. काहीच उरली नाही आता जीवनाले गती, काय सांगू बाई तुला कवी भेटला पती. रोज रोज तेच ते कविता करत जागणं. रोज रोज तेच ते कविता करत जागणं. कागद शाई पेन शोधून शोधून मागणं. रोज रोज तेच ते कविता करत जागणं. कागद शाई पेन शोधून शोधून मागणं. सहन नाही होत आता लय झालं अति. सहन नाही होत आता लय झालं अति, काय सांगू बाई तुले कवी भेटला पती. असे कसे कवी राहतात एवढे आत्ममग्न. असे कसे कवी राहतात एवढे आत्ममग्न, कायले करतात माहीत नाही जीवनात लग्न. असे कसे कवी राहतात एवढे आत्ममग्न, कायले करतात माहीत नाही जीवनात लग्न. कुठंच फिरवलं नाही मला सोडून अमरावती. कुठंच फिरवलं नाही मला सोडून अमरावती, आणि काय सांगू बाई तुला कवी भेटला पती. पालक आणाले सांगितली तर घेऊन येते चाकवत. पालक आणायला सांगितली तर घेऊन येते चाकवत. आपण काही बोललो तर हसते दात दाखवत. पालकांना सांगितली तर घेऊन येते चाकवत. आपण काही बोललो तर हसते दात दाखवत. आळशी आहे एक नंबर नाही मेहनती. आळशी आहे एक नंबर नाही मेहनती, काय सांगू बाई तुला कवी भेटला पती. एरा गबाळ्यावानी राहते ढंग नाही वागण्यात. एरा गबाळ्यावानी राहते ढंग नाही वागण्यात, काहीच अर्थ उरला नाही तुम्हाला सगळं सांगण्यात. ती काय म्हणते शेवट, की एरा गबाळ्यावानी राहते ढंग नाही वागण्यात, काहीच अर्थ उरला नाही तुम्हाला सगळं सांगण्यात. एक मिनिट. एरा गबाळ्यावानी राहते ढंग नाही वागण्यात, काहीच अर्थ उरला नाही तुम्हाला सगळं सांगण्यात. चकवा लागला याच्या मागं का कोण केली भानामती. चकवा लागला याच्या मागं का कोण केली भानामती, आणि काय सांगू बाई तुला कवी भेटला पती. काय सांगू बाई तुला कवी भेटला पती. आता मित्रांनो असं आहे की तुम्ही जर म्हटलं एखादीनं पतीचं गाऱ्हाणं केलं तर दुसरीलाही वाटते आपणही गाऱ्हाणं करावं. एखादीनं म्हटलं माझा नवरा असा, तर ते काय म्हणते तिचा त्याच्याही पेक्षा. तर हे गाऱ्हाण्याच्या स्वरूपामध्ये आहे. तर एक तिची मैत्रीण थांबते आणि तिला म्हणते थांब बाबा तू आमचंही ऐकून घे जरा. तर ती सांगते तिला समजावणीच्या सुरामध्ये, माह्या नवऱ्याचं सारं असते बाहेरच ध्यान. ती काय सांगते, माह्या नवऱ्याचं सारं असते बाहेरच ध्यान, तुया नवरा करते वेडे तुयावर लिखाण. माह्या नवऱ्याचं सारं असते बाहेरच ध्यान, तुया नवरा करते वेडे तुयावर लिखाण. काऊन अशी करतो तुई फिरली गावमती. काऊन अशी करतं तुई फिरली गावमती. माह्या नवऱ्याचं सारं असते बाहेरच ध्यान, तुया नवरा करते वेडे तुयावर लिखाण. काऊन अशी करतो तुई फिरली गावमती. बरं झालं बाई तुला कवी भेटला पती. बरं झालं बाई तुला कवी भेटला पती. लग्नाआधी कसं जाणं पुरलं असतं सती. बरं झालं बाई तुला कवी भेटला पती. बरं झालं बाई तुला कवी भेटला पती. मित्रांनो काही सूचना आहे त्या सूचना घेऊन घेऊ आणि आपण संपवू. तर या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. विशेष मराठी फेसबुक पेजचं सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. पुढच्या भागात जर आपल्याला आवडल्या असतील कविता तर याच्यानंतर सुद्धा आपल्याला त्या पाहता येतील. फेसबुक पेजवरती आहे त्या, आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा असतील, काही सूचना असतील तर त्या आपण सांगा. आपण लवकरच भेटूया. धन्यवाद.